मंडळ या बंधनात आपण 1 सप्टेंबरला 2 तारखेच्या पाकिस्तान नाक्यावरून मुंबईकडे जाणार. ही संख्या लाखोंची असणार आहे. मराठवाडा सोडून फक्त पश्चिम महाराष्ट्राची एवढी तयारी आहे. कमीत कमी 1000 गाडीची नोंदणी आतापर्यंत आपला उठाव काय ताकदीनं होतो त्या पद्धतीने मराठवाड्यातले 8 जिल्हे सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, परत खानदेशामधले नाशिक, निफाड, धुळे, साक्री, शिरपूर, शहादा त्या भागात सुद्धा आपल्याला पंधराला जॉईन होणार. हे का करायचं आहे? हा टास्क कशासाठी आहे? कारण ओबीसीचं जे सामाजिक न्याय हक्काचं आरक्षण होतं हे आरक्षण आज रोजी आपण संपुष्टात आलेलं आहे. खूप जबाबदारीने विचारायला मानले. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, आरक्षण मागण्याचा अधिकार आहे, शासनाकडून काही योजना मागण्याचा अधिकार आहे, बजेट मागण्याचा अधिकार आहे. परंतु आजपर्यंत या देशभरामध्ये अनेक आंदोलनं झाली. वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये विभागलेला भारत देश, वेगवेगळ्या जातींमध्ये, संघटनांमध्ये, वेगवेगळ्या भौगोलिक प्रांतांमध्ये, भाषांमध्ये, धर्मामध्ये विखुरलेला देश, जे एकमेकांमध्ये भांडत राहिले, झुंजत राहिले. या सर्व भारतवर्षाला एका धाग्यात बांधायचं काम कोणी केलं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्याला संविधान दिलं, देश स्वतंत्र होऊन देश स्वतंत्र होऊन आज 80 वर्ष झाली. 80 वर्ष झाल्यानंतर या देशामध्ये कुठेही बंड झालं नाही, कुठं पाठापूर झाली नाही, कुठला प्रांत तुटून बाहेर निघाला नाही. हे एवढं सगळे एवढ्या वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या पातीची, वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळी भाषा बोलणारी, वेगवेगळ्या भौगोलिक प्रांतामध्ये असणारी, रानटी टोळ्यामध्ये असलेली ही सगळी लोक एका धाग्यामध्ये बांधायचं काम कोणी केलं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रत्येकाच्या हिताची काळजी डॉक्टर बाबासाहेबांनी घेतली, संविधानाने घेतली, इथल्या लोकशाहीने घेतली, इथल्या कायद्याने घेतली. गावच्या व्यवस्थेमध्ये डोंगराच्या कुशीला राहणारा मायक्रोतला मायक्रो घटक एखाद्या गावामध्ये राहणारा, बलुता म्हटलं तर गावात राहतो, आलुता म्हटलं तर 10-12 गावामध्ये एक आलुता राहतो. देवाची आराधना करणारा गोंधळी, गाडी, कुंभण्या जोशी, वासुदेव हे तर 5-25 गावाला एकच असतं. त्यांच्या सुद्धा हिताचं संरक्षण झालं पाहिजे असं इथल्या संविधानानं सांगितलं, कायद्यानं सांगितलं, लोकशाहीनं सांगितलं. प्रत्येकाच्या हिताचा विचार डॉक्टर बाबासाहेब. आज रोजी काय झालं, मी खूप विचारानं आणि जबाबदारीने हे मुद्दे तुमच्यासमोर मांडतो. या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून चळवळ उभी राहिली. 56 मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले, पण 56 मोर्चामध्ये सर्वात जास्त सहभाग कोणाचा होता तर ओबीसी बांधवांचा होता. कारण 56 मोर्चे निघत असताना आमचा मराठा समाज म्हटला की ओबीसीच्या ताटाला धक्का नव्हता, आम्हाला आरक्षण द्या. आपणही त्यामध्ये सामील झालो, कारण न्याय मागू शकता, लोकशाही आहे. पण ज्यावेळी हा फक्त महाराष्ट्राचा प्रश्न नव्हता, हा प्रश्न देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये होता. गुजरांना ओबीसीचं आरक्षण पाहिजे होतं, जाटांना ओबीसीचं आरक्षण पाहिजे होतं, पाटीदारांना ओबीसीचं आरक्षण पाहिजे होतं. देशभरामध्ये जवान साहेब, देशभरामध्ये याच्यावर खरं झाला, विचार झाला. नरेंद्र मोदी साहेबांनी 103वी घटना दुरुस्ती आणली. 103वी. कारण आरक्षणाचा हेतू हा गरिबी हटवण्यासाठी नाही. आरक्षणाचा हेतू सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांना मेन प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचा हेतू आहे. पण चला म्हणले, चला गरीब झालेत लोक, गरीब झालेत तर मग या सगळ्या लोकांची मागणी कशी फुलफिल करायची, तर संविधानामध्ये तरतूद नसताना सुद्धा घटना दुरुस्ती केली गेली. 103वी घटना दुरुस्ती केली. इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, आर्थिक दृष्ट्या जे गोरगरीब झालेले आहेत त्या लोकांसाठी आरक्षण द्यायचं म्हणून 10% कायद्यानं आरक्षण देशात दिलं. हे सगळं देश पातळीवरच. आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते अजितदादा, उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री होते. यांनी एक SCBCचा कायदा,
स्पेशल तरतुदी म्हणून कायदा आणला. परत इथं मराठा समाजाच्या न्याय मिळाला पाहिजे म्हणून एसीबीसी म्हणजे ईडब्ल्यूएस झालं, एसीबीसी झालं. हे न्याय आहे. हे कुणाच्या पाठीला धक्का लागत नाही, कुणाच्या आडवं येत नाही, कुणाला अडचण निर्माण होत नाही. आणि ओबीसीला त्याला विरोध असायचा काही संबंध नाही, काहीच संबंध नाही. ओबीसीने एसीबीसीला विरोध केला का? ओबीसीने ईडब्ल्यूएसला विरोध केला का? नाही केला विरोध. ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे अशी ज्यावेळी आढळतत्वपणाची भूमिका या महाराष्ट्रामध्ये राहिली तेव्हापासून लोकांचे साहेब राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला. राजीनामा आता लाख दिला बोलू नये मी आयोगाचा राजीनामा दिला आणि सांगितलं महाराष्ट्राला जर आमच्या या महाराष्ट्राचा गावगाडा या गावगाड्यामध्ये मान सन्मानाची गावगाडा चालवण्याची ज्या आमच्या मराठा बांधवांची हिस्ट्री लिटरेचर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून या महाराष्ट्राचा गावगाडा ज्या आमच्या मोठ्या भागाने चालवला तोच भाऊ जर सामाजिकदृष्ट्या मागासांच्या आरक्षणामध्ये झोपड्यामध्ये पानामध्ये आला तर त्याच्या स्पर्धेमध्ये हा टिकू शकत नाही. उदाहरण सांगू तुम्हाला राष्ट्रवादीला सांगतो म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष कोण झालं? आमदारांची निवडून कुठून आल्या होत्या? ओबीसीच्या जागेवर निवडून आल्या होत्या? नाही, ओपन मधून निवडून आल्या होत्या. दाखला किती वाजता काढला सांगू? 11:30 वाजता. आणि झेडपीच्या अध्यक्ष किती वाजता झाल्या? 1:30 वाजता. त्यांच्या स्पर्धेमध्ये आपला ओबीसी बांधव टिकू शकल? फलटणच्या पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले 6 धनगरी निवडून आले त्या पंचायत समितीमध्ये. 2 माळी समाजाचे आले, 4-5 एससीचे आले. ओबीसीला राखीव जागा असताना पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले तिथे निवडून जातात. त्यांच्या स्पर्धेमध्ये बाकीचा कोण टिकावा धरू शकला? ही परिस्थिती 2 नगराध्यक्ष, हीच परिस्थिती पिंपरी चिंचवड, हीच परिस्थिती पुणे महानगरपालिका, हीच परिस्थिती कोल्हापूरचे महापौर गोकुळ आणि निकम यांच्या पुरसंगी. तर पुण्याजवळ एक पुरसंगी उरळी देवाची एक नगरपालिका असते चव्हाण साहेब 9 जागा ओबीसीला राखीव होत्या. किती? 9 जागा. 9 पैकी मूळ ओबीसीला जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्या 9च्या 9 जागा मराठा कुटुंबी. अन्याय होत नाही ओबीसीवर? होत नाही का सांगा बरं? आता निरा गाव आहे, आजूबाजूची काही गाव आहेत धनगर समाजाची पॉकेटची पॉकेट होईल तुमचा नंबर पंचायत नंबर कारण मतच तुमची एवढी त्यामुळे ती होणार. पुण्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद देतील का चव्हाण साहेब? नाही देणार. परत म्हणा तुमचा टिकाव झाला, पैसे नाहीत तुमच्याकडे. त्या पुणे महानगरपालिकेमध्ये 42 ओबीसीच्या जागांपैकी 31 मराठा कुटुंबी होती. मंत्र्यांना मी प्रश्न जाब विचारला, ओबीसीच्या सब कमिटी समोर जाब विचारून घ्या. मग काय चाललं नाही? तुम्हीच आमच्या गळा घोटल्यामध्ये भाजपच्या सरकारनंच आमच्या गळा घोटला. अहो पण म्हणले मग तुम्ही जर ती जागा दिली नसती तर ती निवडून येत नव्हती, पक्ष अडचणीत आला असता. पण म्हणलं आम्ही निवडून येऊ शकत नाही म्हणून तर आम्हाला आरक्षण आहे ना. आम्ही जर निवडून येणारे असतो, आम्ही जर ताकदीला मनगटाला मनगट लावणारे असतो तर आम्हाला आरक्षणाची काय गरज होती? संविधान निर्माण करणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण हा प्रश्न विचारला. बाबासाहेबांना म्हणजे तुम्ही एससीचं आरक्षण दिलं आणि समजलं ज्यांच्या बाबतीत स्पृश्यास्पृश्यता पाळली गेली, छोट्या छोट्यांना पाळला. तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं ते जे डोंगर दऱ्यामध्ये असेल, डोंगर दऱ्यामध्ये आहेत, जल जंगल जमीन गुजरे बाजरे सिव्हिलायझेशन पासून दूर आहेत, नागरीकरणापासून दूर आहेत, ते सुद्धा या भारताचे आधी त्यांना सुद्धा या लोकशाहीमध्ये मानाचं सन्मानाचं इज्जतीचं स्थान मिळालं पाहिजे म्हणून एसटीचं आरक्षण दिलं. तुम्ही जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पहिले राष्ट्रपती सगळ्यांनी बाबासाहेबांना विरोध केला. बाबासाहेबांना बाबासाहेबांना ही लोक म्हणली तुम्ही एससी स्वागत, पण 340व्या क्रमामध्ये तुम्ही ओबीसी